हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे नुपूरने चावरे वकील आणि मीनाची चांगलीच ठासली आहे, चांगलीच जिरवली आहे. नुपूर ही आपल्या घरी होती. चावरे वकील तेथे आला आणि त्याने चक्क नुपूरशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. नुपूरचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी तुमचा आणि तुम्ही माझ्या, आता आपण लवकरच एक होणार आहोत ना, आपलं लग्न होणार आहे. नुपूर खूप चिडली आणि चावरे वकीलला म्हणाली, चावरे वकील, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहायचं, नाहीतर मी तुम्हाला अरे तुरे बोलायला लागले ना, तर या चाळीतच काय, या चाळीच्या बाहेर सुद्धा तुम्हाला तुमच्या घरातून निघता येणार नाही. आणि आत्ताच्या आत्ता निघा इथून, असं म्हणून नुपूरने चावरेला घरातून हाकलून लावलं. त्यामुळे चावरे सुद्धा चिडला आणि 2 दिवसांच्या आत त्याने अन्वय आणि नुपूरच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज परत द्यायला सांगितलंय, नाहीतर घराला कुलूप लावेल अशी वॉर्निंग दिली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जितक्या लवकर सबस्क्राईब कराल तितकंच तुम्हाला या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड सगळ्यात आधी पाहायला मिळतील. तर प्लीज सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दीप हा मल्हारच्या केबिन बाहेर येतो. तेथे नुपूर उभी असते आणि तो नुपूरला सांगतो, नुपूर, आज मल्हारची खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मल्हार तुला भेटू नाही शकणार. तायडी हे सगळं ऐकते आणि नुपूर म्हणते, ठीक आहे, जर सरांना वेळ नसेल ना, तर माझा एक निरोप त्यांना दे. त्यांना सांग, आज मी माझं सगळं सामान येथून शिफ्ट करतेय. दीपला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, म्हणजे? नुपूर सांगते, याचा अर्थ मी या कंपनीतील नोकरी सोडतीये आणि आज मी माझं सगळं सामान शिफ्ट करतेय. तसं तर मी सरांना कॉल किंवा मेसेज करून कळवेलच, पण तू सुद्धा माझा हा निरोप त्यांना दे. असं म्हणून नुपूर हे तेथून जाते. तायडीला खूप आनंद होतो. तायडी विचार करते, बरं झालं, नाहीतर ही जर त्या मल्हारसमोर गेली असती तर मल्हारने तिला अडवलंच असतं. पण आज नशीबसुद्धा माझी साथ देतीये. पण मल्हारची तर कोणतीच मीटिंग नाहीये. मग मल्हारने नुपूरला खोटं का सांगितलं, तिला भेटणं का टाळलं, हाच प्रश्न तायडीला पडतो. आणि मग थोड्या वेळानंतर नुपूर आणि कोमल या दोघी मिळून नुपूरचं सगळं किचनचं सामान टेम्पोमध्ये लोड करत असतात. कोमल नुपूरला समजावून सांगते, नुपूर, थोडा विचार कर ना, नको सोडून जाऊ. पण नुपूर त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही, मी आता येथे नाही थांबणार. कोमल म्हणते, तू मल्हार सरांशी बोलून पहा. तर नुपूर सांगते, मला कळत नाहीये, पण त्यांचं काहीतरी बिनसलंय आणि ते मला भेटणं आणि माझ्याशी बोलणं टाळताय, त्यामुळे मी येथून गेलेलंच बरं. तसंही त्यांची महत्त्वाची मीटिंग होती, म्हणून त्यांनी मला भेटायला वेळच दिला नाही. तेवढ्यात तेथे कंपनीच्या 2 एम्प्लॉईज बोलत असतात. मल्हार सरांना आज काय झालंय, आज खूप चिडचिड करताय आणि त्यांनी आजच्या सगळ्या मीटिंगसुद्धा कॅन्सल केल्या आहेत. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचार करते, जर आज मल्हार सरांनी त्यांच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या आहेत, तर मला असं का सांगितलं की आज त्यांची महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून ते मला भेटू शकत नाही. मल्हार सरांचं नेमकं चाललंय तरी काय, हाच प्रश्न नुपूरला पडतो. कोमल ही सगळ्या वस्तू नुपूरला वरती देत असते आणि तेवढ्यात पिऊन तेथे येतो आणि म्हणतो, मिस नुपूर, मल्हार सरांनी तुम्हाला हे गिफ्ट दिलंय. नुपूर हे गिफ्ट उघडून पाहते. कोमल म्हणते, नक्कीच तुझ्या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन असेल. नुपूर हे गिफ्ट उघडते तर यामध्ये एक बॉक्स असतो आणि या बॉक्समध्ये चक्क नुपूरची ओढणी असते. आणि हे पाहून कोमलला सुद्धा आश्चर्य वाटतं. मल्हार सरांनी तुला ओढणी गिफ्ट दिली आहे. आणि नुपूरला आठवतं की काल रात्री जेव्हा मल्हार आला होता तेव्हा नुपूरची ओढणी त्याच्या गाडीत अडकली होती आणि ही ओढणी फाटली होती. आणि मल्हार सर माझं एवढंसं नुकसान होऊ देत नाहीये, माझी ओढणी फाटली तर त्यांनी मला नवीन ओढणी गिफ्ट दिली. मग ते माझ्याशी भेटणं का टाळताय, मी कंपनी सोडून चाललीये तरी ते मला का थांबवत नाहीये, हाच प्रश्न नुपूरला पडतो. आणि इकडे दीपने मल्हारला सगळं सांगितलेलं असतं की नुपूर ही कंपनी सोडून नोकरी सोडून चाललीये. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार विचारतो, दीप, आणि तू हे मला आत्ता सांगतोय का? तर दीप म्हणतो, अरे सकाळपासून तुझा मूड खराब होता आणि मी तुला विचारायला आलो होतो की नुपूरला तुला भेटायचंय, पण तेव्हा तूच म्हणाला माझी महत्त्वाची मीटिंग आहे असं म्हणून सांग, आणि मग तिने माझ्याकडून निरोप दिला. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. त्या असं कसं काय करू शकता, असं म्हणून मल्हार आपल्या केबिन बाहेर पडतो आणि नुपूरला थांबवायला जाऊ लागतो. तेवढ्यात तायडी त्याला थांबवते आणि विचारते, मल्हार कुठे चाललायस एवढ्या घाईघाईने? तर मल्हार सांगतो,
मिस नुपूर नोकरी सोडून जात आहे, मला त्यांना थांबवावंच लागेल. तर तायडी सांगते ती तर गेली, सगळं सामान भरलं बाडबिस्तरा आणि केव्हाच गेली ती. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार म्हणतो त्या अशा नाही जाऊ शकत. तर तायडी म्हणते का नाही जाऊ शकत, अरे ती मुलगी तशीच आहे, तिचं काम झालं, तिला पैसा अडका मिळाला आणि मग गेली. तसंही तिचं ते आहेच ना, गरज सरो वैद्य मर. आणि आजकालच्या मुलींना थोड्या थाडक्या पैशांसाठी काही पण. तायडी पुढे काही बोलणार इतक्यात मल्हार तायडीला थांबवतो आणि म्हणतो नाही तायडे, त्या अशा नाहीये आणि मला त्यांना थांबवावंच लागेल. तायडी म्हणते मल्हार मला तुझं कळतच नाहीये, अरे ती साधी आपली एम्प्लॉई आहे, आपण बिझनेसमॅन आहोत, ती आपली नोकरानी होती आणि नोकर असं काम येणं देणं सोडून जाणं चालूच असतं, तू तिच्यासाठी एवढा विचार का करतोय. तर मल्हार म्हणतो तायडे मी तुला आधीही सांगितलं होतं ही मुलगी वेगळी आहे, खूप स्पेशल आहे. तायडीला खूप राग येतो. तायडी मल्हारला म्हणते मान्य आहे, ती मुलगी स्पेशल आहे, पण जर तिलाच आपल्या इथे काम करायचं नसेल तर आपण तिला जबरदस्ती नाही करू शकत ना. तिची इच्छा नसेल तर आपण तिला का थांबवून घ्यायचं आणि तिने तरी का थांबायचं. मल्हार म्हणतो तायडे तुला एक विचारू का. तायडी विचारते काय. मल्हार तिला विचारतो ज्या व्यक्तीचा माझ्याकडून अपघात झाला होता त्या व्यक्तीला आपण दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवतो, ती रक्कम कोणाच्या नावाने जाते. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो, कारण तायडीला मल्हार कधी आपल्याला हा प्रश्न विचारेल असं अपेक्षितच नसतं. कारण तायडी ज्याचा अपघात झाला त्या कुटुंबाला हे पैसे पाठवतच नाही, तर हे पैसे ती स्वतःकडेच ठेवते आणि मोठा भ्रष्टाचार करते. तायडी विचार करते अरे देवा, याला अचानक हा प्रश्न का पडला आणि जर याला कळालं की ते सगळे पैसे मी स्वतःकडेच ठेवून घेते तर माझं काय होईल. हा विचार करून तायडी खूप घाबरते. दुसरीकडे नुपूर आणि कोमल त्यांच्या टेम्पोमध्ये सगळं सामान घेऊन आपल्या चाळीत पोहोचतात आणि नुपूर कोमलला म्हणते तू थांब येथे, मी अन्वय दादाला मदतीसाठी घेऊन येते. ती आपल्या खोलीजवळ येते तर तिच्या खोलीमध्ये चक्क सावरे वकील चहा बिस्किट खात बसलेला असतो. अन्वय आणि आशा त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात. नुपूर ही घरामध्ये पाऊल ठेवणार तितक्यात मीना तिला हाक मारते आणि म्हणते थांब नुपूर. मीना पुढे येते आणि नुपूरला चक्क ओवाळू लागते. नुपूरला काही समजतच नाही. चावरे वकील नुपूरकडे पाहून खूप खुश होतो, स्माईल करतो. मीना ही नुपूरला म्हणते नुपूर झालंय ओवाळून, आता गोड खा. पण नुपूर त्यासाठी नकार देते. तर मीना म्हणते अगं बाई खा ग, आपल्या घरात फक्त साखरच आहे, ती सुद्धा शेजाऱ्यांकडून उसने मागून आणली आहे, स्वतःच्या पैसा साखर घेण्याची सुद्धा आपली लायकी नाहीये, साखर खा, दुसरं काही गोड नाहीये. नुपूर विचारते वहिनी तू हे सगळं कशासाठी करतीये. तर लगेचच मीना म्हणते तू खूप मोठा पराक्रम करून आली आहे ना, त्या मल्हार साहेबांचा इतका मोठा इव्हेंट तू फेल केला, आता ते काय तुला दारात उभं करणार नाही, त्यांनी तर तुला नोकरीवरून काढणंच टाकलं असेल आणि त्यात तुझं जे फूड लायसन्स आहे ते कायमचं रद्द झालंय, म्हणजे आपलं उरलं सुरलं सुद्धा कमवण्याचं साधन संपलं, आता आपण उपाशी मरणार. कारण तुझ्या या भावाच्या जीवावर तर आपलं काही होणारच नाही, तो साऱ्या जगाचा कर्मदरिद्री आहे, तो आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. अन्वय आणि नुपूरला खूप वाईट वाटतं. तर सावरी वकील मिशीतल्या मिशीत हसतो. नुपूरला मात्र अचानक संशय येतो की वहिनी तुला कसं कळलं की माझं फूड लायसन्स कायमचं रद्द झालंय ते. हे ऐकून मीना आणि चावरे वकील चांगलेच घाबरतात. मीनाला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही. ती म्हणते ते ते मला. नुपूर विचारते हा हा तेच, ते तुला कसं कळलं की माझं फूड लायसन्स कायमचं रद्द झालंय. तर मीना म्हणते ते तर कोणत्या पण हुशार माणसाला कळेल, तू इतका चेहरा पाडून घरात आली आणि सकाळी तू त्याच कामासाठी गेली होती ना, जर तुला ते फूड लायसन्स मिळालं असतं तर नाचत नाचत आली असती, पण इतका चेहरा पाडून आलीये, मग मला कळलं आणि मी लहानपणापासून हुशार आहे. आणि नुपूरला सुद्धा हे पटतं आणि नुपूर ही घरामध्ये येऊन बसते. त्यामुळे मीना ही परत नाटकं करू लागते. काय निर्लज्ज पोरगी आहे, घरात येऊन बसली. अगं तू त्या लोकांना वचन दिलं होतं ना उद्या होळीच्या आधी पैसे परत देशील त्या अन्वयचे, आता कसे देणार. ना तुला नोकरी राहिली आहे ना तुझं ते बिझनेस चालणार आहे. अरे बाई बाई बाई, मी तर आपा उपाशीच मरणार. आणि या चावरे वकिलांचं काय करायचं, त्या चावरे वकिलांचं कर्ज कसं फेडायचं. तर चावरे वकील म्हणतो ओ मीनाताई, माझ्या नुपूरजीला आहे ना असं वाईट साईड बोलू नका बरं. आणि माझ्या कर्जाचं काय आहे, माझं कर्ज तर मी माफ करतो आणि या अन्वय दादांचं कर्ज मी स्वतः फेडतो, तुम्ही काही काळजी करू नका. हे ऐकून अन्वय, आशा, नुपूर यांना मोठा धक्काच बसतो. मीना मात्र चांगलीच खुश होते आणि हा चावरे वकील
चक्क नुपूरच्या शेजारी येऊन बसतो. नुपूरला खूप राग येतो. चावरे वकील नुपूरला म्हणतो, नुपूरजी, आता तुमचं कर्ज ते माझं कर्ज, कारण मी सुद्धा तुमचाच आहे ना. नुपूर खूप चिडते. अन्वय आणि आशाला सुद्धा राग आलेला असतो. नुपूर ही चावरे वकिलाकडे रागारागाने पाहते. चावरे वकील म्हणतो, आता तुम्ही आणि मी काय वेगवेगळे आहोत का? लवकरच आपण एक होणार आहोत. एकदा का आपलं लग्न झालं, मग माझा पैसा तुमचा पैसा, तुमची कर्ज माझी कर्ज, ते तर मी फेडणारच आहे ना. असं म्हणून चावरे वकील चक्क नुपूरच्या हातावर हात ठेवतो. तिचा हात पकडतो. नुपूरला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे चिडतात आणि नुपूर चावरे वकिलाचा हात जोरात झटकून देते. चावरे वकीलला मोठा धक्काच बसतो. नुपूर चिडून म्हणते, ओ चावरे वकील, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, नाहीतर मी माझी मर्यादा सोडली ना तर तुम्हाला खूप जड जाईल. चावरे वकील खूप चिडतो. नुपूर म्हणते, तुम्हाला मी अनेकदा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते, मी तुमच्याशी लग्न करणार नाही. आपलं लग्न होणार नाही. आणि जेथे विषय पैशांचा आहे ना, मी तुमचं कर्ज फेडेल, स्वतःच्या जीवावर फेडेल, कमवून फेडेल. पण त्यासाठी मला तुमच्याशी लग्न करायची गरज नाहीये. तुमच्याकडून कर्ज माफ करून घ्यायची गरज नाहीये. मीनाला खूप राग येतो. चावरे वकील म्हणतो, मी नुपूरजी, माझ्याशी या भाषेत बोलू नका बरं का. तुमचा हा स्वर मला आवडत नाहीये. नुपूर चिडून म्हणते, चावरे वकील, मी अजून सुद्धा तुम्हाला आदरच देतीये. नाहीतर मी जर अरेतुरेवर आले ना तर या चाळीतून काय तुम्हाला स्वतःच्या घरातून बाहेर निघणं सुद्धा जड जाईल. हे लक्षात ठेवायचं आणि पुन्हा या घरात यायचं नाही. माझ्याशी लग्न करण्याचा विचार जरी केला ना तरी परिणाम खूप वाईट होतील, हे लक्षात ठेवायचं. चावरे वकील खूप चिडतो. त्याच्या डोळ्यात आग आलेली असते. डोळे लालबुंद झालेले असतात. नुपूर आपला एवढा अपमान करेल असं या चावरे वकीलला कधीच वाटत नसतं आणि आज ते घडलेलं असतं. त्यामुळे चावरे वकील खूप चिडतो. मीना सुद्धा चिडलेली असते. आशा आणि अन्वयला मात्र आनंद होतो की नुपूरने या चावरे वकिलासमोर शरणागती नाही पत्करली. चावरे वकील रागारागाने त्याची बॅग घेतो आणि मीनाला म्हणतो, मीना सावंत, आता तुमची वेळ संपली. उद्या होळी पेटण्यापर्यंत या अन्वयचं कर्ज फेडायचं आणि परवा रंग लागण्याच्या आधी माझं कर्ज फेडायचं, नाहीतर मी चावी घेऊन येणार. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. नुपूर खूप चिडते. चावरे वकील म्हणतो, मी चावी घेऊन येणार आणि तुमच्या घराला कुलूप लावणार, ते सुद्धा कायमचं. आणि मग हे घर माझं, तुम्ही घराबाहेर, हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून चावरे वकील या सगळ्यांना डोळे दाखवतो आणि रागारागाने घराच्या दरवाजाजवळ येतो आणि म्हणतो, आजपर्यंत या चावरे वकिलाचा चांगला चेहरा तुम्ही पाहिलाय, आता या चावरे वकिलाचा खरा चेहरा तुम्ही पाहाल, या चावरे वकिलाचा राग तुम्ही पाहाल. असं म्हणून चावरे वकील तेथून निघून जातो आणि चावरे वकील गेल्या गेल्या मीना परत एकदा तिची नाटकं सुरू करते. बाई बाई बाई, आता काय होणार? मी रस्त्यावर येणार, माझा नवरा, माझी पोरगी रस्त्यावर येणार, आम्ही भीक मागणार, हे घरसुद्धा आमच्या घरात हातातून जाणार. असं म्हणून ती जोरजोरात डोकं बडवते आणि रडत असते. अन्वयला खूप वाईट वाटतं. नुपूरने मात्र ठाम निश्चय केलेला असतो की काही झालं तरी मी चावरे वकिलासमोर शरणागती पत्करणार नाही. आणि नुपूर ही मल्हारला घेऊन चक्क घरी पोहोचते. मल्हारने तिला ऑफिसमध्ये विचारलेला असतो प्रश्न की जे पैसे तू अपघात झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबापर्यंत पोहोचवते ते पैसे कोणाच्या नावाने जातात, आणि त्याचं उत्तर देण्यासाठी ही तायडी मल्हारला घरी घेऊन आलेली असते आणि ती आपल्या रूममध्ये घेऊन येते. तेथे तिचा बाप असतो आणि तायडी म्हणते, बाबा, मल्हार सर आले आहेत. मल्हार सरांना प्रश्न पडलाय की मी ते सगळे पैसे कोणाला देते, द्या बरं ती फाईल. मी मल्हार सरांना सगळा हिशोब दाखवते. मल्हार म्हणतो, तायडी तू हे काय बोलतेस? तर तायडी म्हणते, नाही मल्हार, मी आहे तरी कोण रे? मी तुझी चुलत बहीण आहे, मी काय तुझी सख्खी बहीण नाहीये. आणि शेवटी चुलत बहिणीला काही महत्त्व नसतं आणि या कंपनीचा खरा मालक तू आहेस. ही कंपनी तुझी, हा पैसा तुझा, त्यामुळे तुला सगळा हिशोब मिळायलाच पाहिजे. तू माझ्यावर संशय घेतला ना, मला नाही वाईट वाटलं. मी तुला आता सगळे पुरावे दाखवणार. बाबा, द्या लवकर ती फाईल. आपण त्या पैशांचं काय केलं हे मल्हार सरांना दाखवायचंय. बाबा म्हणतो, कोणती? हा, ती फाईल का? असं म्हणून तायडीचा बाप कपाटातून एक फाईल काढतो. आता ही फाईल खरी की खोटी देवाला माहीत. या फाईलमध्ये काही आहे की नाही. तायडी ही फाईल घेते आणि म्हणते, मल्हार सर, तुम्ही बसा इथे, तुम्हाला मी सगळे डिटेल्स देते आणि बाबा तुम्ही जा रूम बाहेर. तायडीचा बाप
तेथून निघून जातो आणि मग तायडी ही मल्हारला बसायला सांगते आणि म्हणते, मल्हार सर, तुम्ही मला जे पैसे दिले ना, त्या पैशाची सगळी मांडणी येथे केली आहे. कारण मला माहीत होतं आज ना उद्या तुम्ही मला जाब विचारणार, माझ्यावर संशय घेणार, कारण पैसा तुमचा आहे ना, आणि कोणत्याही बॉसला आपल्या एम्प्लॉईने पैसा कोठे खर्च केला हे माहीत असायला पाहिजे. मल्हार म्हणतो, तायडे, एकतर आधी मला सर म्हणणं बंद कर, आणि मी तुझ्यावर संशय नाही घेतलाय, मी तुला फक्त प्रश्न विचारलाय की ते पैसे कोठे जातात. तायडी म्हणते, नाही ना, प्रश्न विचारायला चांगली गोष्ट आहे, आणि मला तुला आता सत्यच सांगावंच लागेल. मल्हार, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. मल्हारला आश्चर्य वाटतं आणि तायडी मल्हारला सांगते, मल्हार, मी तुझ्यापासून जे पैसे घेत होते ना, ते त्या अपघात झालेल्या मुलाच्या कुटुंबापर्यंत कधी पोहोचलेच नाही. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हार खूप चिडतो आणि विचारतो, तायडे, हे काय बोलतेस तू? त्या कुटुंबापर्यंत पैसे का नाही पोहोचले? तो मुलगा? तर तायडी म्हणते, कोणता मुलगा, कोणता कुटुंब? अरे, मला नाही माहितीये तुझ्या गाडीतून अपघात झाला तो मुलगा कोण होता, त्याचे आईबाप, त्याचं कुटुंब, मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर मग मी त्यांना पैसे तरी कसे पुरवणार? मी हे फक्त तुझ्यासाठी केलं, कारण तू खूप गिल्टमध्ये होता, तुला या गोष्टीचा त्रास होत होता, आणि जर तुला असं वाटलं की त्या कुटुंबापर्यंत दर महिन्याला पैसे जात आहे तर तुला बरं वाटेल, तू या गिल्टमधून बाहेर येईल, म्हणून हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं की तुला या गोष्टीचा त्रास होऊ नये. या आपण ज्या व्यक्तीचा जीव घेतला त्या व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेत नाहीये, म्हणून मी हे सगळं केलं. मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं तायडे, प्रत्येक वेळेस आपण इतकं स्वार्थी नाही होऊ शकत. तू फक्त मला वाचवण्यासाठी हे सगळं केलंस, मला त्रास होऊ नये म्हणून तू हे सगळं केलंस. याचा अर्थ असा होत नाही की तू बरोबर आहेस, तू चुकलीयेस, तू हे खूप चुकीचं केलंय. तायडीला राग येतो आणि मग तायडी तिचा इमोशनल ड्रामा सुरू करते आणि म्हणते, मल्हार, एकदम बरोबर बोलतोयस तू, चुकलीये मी. अरे, एक नंबरची वाईट बाई आहे मी, खरंच चुकलीये. माझं चुकलंय ना की मी माझ्या भावासाठी हे सगळं करतीये, ज्या भावासाठी मी उपाशी राहिले, ज्या भावाला त्रास झाला तर मी 4-4 दिवस जेवण केलं नाही, तो भाऊ आज मला असं म्हणतोय की तायडे तू चुकली, खरंच चुकले मी. असं म्हणून तायडी ढसाढसा रडण्याचं नाटक करत असते. मल्हारला खूप वाईट वाटतं आणि तायडी त्याच्या हातात ही फाईल देते आणि म्हणते, तुला काय वाटतं ते पैसे मी स्वतःसाठी वापरले का? मल्हार, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगते, तू दिलेल्या पैशातून एकही पैसा मी स्वतःसाठी नाही वापरला, मी स्वतःवर खर्च नाही केला, तर तो सगळा पैसा मी अनाथ आश्रमात दान केलाय. मला त्या मुलाबद्दल काही माहितीच नव्हती, तर त्याला मी पैसा कसा पुरवणार, म्हणून तो सगळा पैसा मी अनाथ आश्रमात दान केला. या फाईलमध्ये त्याच्या सगळ्या डिटेल्स आहेत. मल्हारच्या हातात ही फाईल असते. तायडी क्षणभर विचार करते, मल्हारने ही फाईल उघडायला नको, कारण या फाईलमध्ये ते पेपर्सच नसतात, सगळी खोटी फाईल असते. पण तायडी असा काही इमोशनल ड्रामा करते, अशी रडण्याची नाटक करते, म्हणजे मल्हारने ही फाईल उघडायलाच नको आणि तायडीच्या या मगरीच्या अश्रूंवर त्याचा विश्वास बसायला हवा. म्हणजे एकूणच तायडीने आजपर्यंत आपल्या या खोट्या नाटकांमधून, इमोशनल ड्रामामधूनच मल्हारला फसवलंय आणि मल्हारकडून सगळं काही उकळून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता कुठे मल्हारला सत्य कळलंय की वेदांच्या कुटुंबाला तर 1 रुपयाची मदत होत नाहीये, म्हणून मल्हारने तायडीला हा जाब विचारलाय आणि तायडीने पुन्हा एकदा तिचा तोच इमोशनल ड्रामा केला, मल्हारला इमोशनल केलं आणि मल्हारला सत्य कळू दिलं नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे तायडी ही चांगलीच घाबरली होती की मल्हारला आता काय उत्तर द्यायचं, आणि तिकडे तायडीचा आणखीन एक प्लॅन, चावरे वकील आणि मीनाला तिने नुपूरकडे पाठवलं होतं, पण नुपूरने या चावरे वकिलाची चांगली जिरवली आहे. चावरे वकिलाला असं वाटलं की नुपूरची 4ही बाजूने कोंडी झाली आहे, म्हणून ती लग्न करायला तयार होईल, पण नुपूरने लग्न करायला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. चावरेसारख्या नालायक माणसाबरोबर मी लग्न करणार नाही, असं तिने ठणकावून सांगितलंय आणि हे पाहायला खूप मजा आली, यात शंका नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, मल्हार हा पुन्हा एकदा नुपूरला सगळं सत्य सांगण्याचा विचार करणार आणि होळीच्या दिवशी तो नुपूरच्या चाळीत पोहोचणार. नुपूर आणि मल्हार हे दोघे एकमेकांच्या समोर उभे असतील, परंतु त्यांच्या मधोमध होळी पेटलेली असेल आणि मल्हार म्हणेल, मिस नुपूर, तुम्ही बाजूला येऊ नका,
मी तुमच्या नजरेला नजर देऊन सत्य सांगू शकणार नाही, असं म्हणून तो नुपूरला सत्य सांगेल की तुमच्या वेदांचा खून मी केलाय, तुमच्या वेदांचा अपघात करणारा मी होतो, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा मी होतो. आणि हे म्हटल्यानंतर मल्हार हा बाजूला येईल आणि नुपूरने हे सगळं ऐकले की नाही ते पाहणार, परंतु समोरची व्यक्ती पाहून त्याला जबर धक्का बसेल. मग आता मल्हारच्या समोर कोण असेल? येथे 3 ऑप्शन आहे. एक तर नुपूरच असणार, किंवा मग आशा असणार, किंवा मग तायडी असणार. या तिघींपैकी एकीने तर हे सत्य ऐकलंय. मग जर आशाने हे ऐकलं असेल तर काय होईल, नुपूरने ऐकलं असेल तर काय होईल, आणि तायडीने ऐकलं असेल तर काय होईल, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.